जेव्हा तुम्ही रात्रभर कूलरच्या समोर किंवा एशीमध्ये झोपलेला उठल्यानंतर ह्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत, कारण शरीर पूर्ण ताठ होतं, बिलकुल झुकत नाही बॉडी, लवचिकता कमी होते शरीरातली आणि हाडं थिन होतात एशीमुळे. अल्टरनेट चेंज करा. यामध्ये तुम्ही 20 काउंटिंग घ्यायचं आहे. सावकाश सुरुवातीला 10 काउंटिंग स्लोली घ्या, त्यानंतर तुम्ही फास्ट घेऊ शकता. यामध्ये सर्व एक्सरसाइज. श्वास भरून घ्या, प्रॉपर घ्यायचं. पूर्ण साईड फॅट, राईट साईड लेफ्ट साईडचे पूर्ण फॅट कमी होतात यामध्ये तुमचे. करेक्ट, व्हेरी गुड. जवळजवळ 1 मिनिट पण तुम्ही केलं तरी चालेल. जर बिगनर असाल तर 20 काउंटिंग करा. तुम्ही जर रोज एक्सरसाइज करत असाल तर 1 मिनिट ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता. होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5. आता सेम अपोजिट होल्डिंग. 1 2 3 4 5. रिलॅक्स. जात्याची स्टेप्स घ्या. हळूहळू बॉडीमध्ये लवचिकता वाढते. पाठीचा कणा सरळ स्ट्रेट ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सेम अपोजिट पण घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. आता ही मात्र ताकाची स्टेप्स आहे. ज्यांनाही लोअर म्हणजेच कुबडचा भाग जास्त आहे, पाठीमागचा भाग जास्त आहे, समोर चेस्टचा भाग जास्त, त्यांनी 1 मिनिट हीच क्रिया करायची आहे. यस, राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. हँड समोर घ्यायचं फ्रंटला, परत बॅक, फ्रंट बॅक. प्रॉपर करा. जवळजवळ 1 मिनिट. रिलॅक्स. साइड क्रॉस टचिंग. 1 2 3 4 5 6 7. होल्डिंग. 1 2 3 4 5. सेम अपोजिट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यानंतर वज्रासनामध्ये बसून घ्या. ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा. उजव्या हाताने उजवा घोटा पकडा, डावा हात वरती सरळ स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात मागे पकडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. कॅट पोझिशनमध्ये या. मानेला वरती, श्वास सोडत परत मान भरत वरती, मान खाली. काउंटिंग स्लोली, सावकाश घ्या. श्वास भरत मान वरती, श्वास सोडत मानेला खाली.
कुबडचा भाग जो अप्पर बॉडीचा भाग असतो तो खालून पुश करायचा असतो. त्यानंतर मान वरती करायची. ह्या क्रिया चालूच ठेवायच्या. यामध्ये हिपला मागे पुढे करायचं नाही, जिथे आहे हिप तिथेच ठेवायचे आहे आणि प्रॉपर करायचं असतं. याने तुमच्या दोन्ही खुब्यातला मधला भाग कमी होऊन जातो आणि पेन कमी होतात. मेन म्हणजे ह्या आसनाने कमरेचे आजार पण कमी होतात आणि अप्पर बॉडीचे पण जो पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल तो पण प्रॉब्लेम्स कमी होऊन जातो. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. हिप वरती. टाचा जमिनीला स्पर्श करा. हळूहळू स्ट्रेचिंग वाढवा. त्यामध्ये पण तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर घ्या. होल्डिंगमध्ये आहे. श्वास भरून घ्या. उजवा पाय फोल्ड. दोन्ही हात वरती. हे काय होतं, याने तुमचे पूर्ण थाई चेंजेस कमी होतात. प्रॉपर घ्यायचं आहे. दोन्ही हात वरती. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या. प्लँक पोजमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5. नंतर 6 पोझिशन. हनवटी छाती जमिनीला स्पर्श. थोडीशी वरती. यानंतर श्वास भरत कोब्रा पोज. 5 सेकंड होल्ड. प्रत्येक स्टेप्समध्ये 5 सेकंड होल्ड. 7. यानंतर हिप वरती. टाचा जमिनीला स्पर्श करा. अप्पर बॉडीला बॅक घ्या. यानंतर उजवा पाय समोर. दोन्ही हात वरती. पाठीमागचा नी हळूहळू उचला. फोर. यानंतर 4 मध्ये होल्डिंग. त्यानंतर 6 हिप वरती. टाचा जमिनी हिप वरती. छाती हनवटी स्पर्श मॅटला. त्यानंतर कोब्रा पोज 7. याने स्ट्रेचिंग वाढते. शरीरातले फॅट बर्न होतात. हिप वरती. डावा पाय समोर. सरळ स्ट्रेट ठेवा. आधी दोन्ही हात वरती. होल्डिंग. त्यानंतर नी स्ट्रेट. फ्रंटला समोर झुका. स्ट्रेचिंग. श्वास भरून घ्या. दोन्ही हात लॉक. प्रॉपर लॉक करा. एल्बो स्ट्रेट ठेवा. रिलॅक्स. डावा पाय सरळ असेल तर उजवा हाताने पकडा. डावा हात वरती. नी स्ट्रेट. रिलॅक्स. अशा एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा बरं का. सर्वांना सांगते, सर्वांनी अशा एक्सरसाइज प्रॅक्टिस करा. आपोआप शरीरातले फॅट गायब होतील. त्यानंतर परत हाय प्लँक पोज. त्यानंतर परत 6 पोझिशन. हिप वरती. छाती जमिनीला स्पर्श. त्यानंतर 7 8 9. यस. दोन्ही हात वरती. फ्रंटला समोर झुका. प्रत्येक स्टेपमध्ये यामध्ये होल्डिंग आहे थोडी थोडी.
दोन्ही हात वरती परत लॉक करा. शरीरापासून थोड्याशा अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करा. ओपन होऊ द्या. दंडाचा भाग सगळा या एक्झरसाइजनी ओपन होतो आणि हाताची लवचिकता वाढते. डाव्या हाताने उजवा पंजा पकडा. उजवा हात वरती सरळ स्ट्रेट, नजर त्याकडे. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. परत 6, परत 6च्या नंतर कोब्रा पोज, चाइल्ड पोज.